एक दिवस आड करून या गॅलरीमधून कचरा काढून घेते. लागलीच म्हटलं जिन्यावर पण कचरा काढून घ्यावा, म्हणजे कसं 10 वेळा इकडे मला झाडू घेऊन फिरकायला नको. दोन्ही पण वेळा गावी गेले होते ना, तेव्हा 2 वेळा पण ना मी चपातीचं आणि भाकरीचं दळण करून आणलं होतं. त्यामुळे या ज्वारीकडे माझं काय लक्षच गेलं नाही. जेव्हा भिंतीवरून सगळं किडे चालायला लागलेत ना, तेव्हा समजलं ज्वारीमध्ये किडे चालते. मग काय आले गॅलरीमध्ये याला वाळत घालायला. आणि सगळ्या फरशीने बघा असले किडे चालत होतात ना. या किड्यांना आमच्या माहेरीनं टोकं बोलतात, सासरी सोंडा किडा. आणि तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा. कधी कधी स्वतःचा इतका राग येतो ना. आज शिवांशला मी चोपला होता, दुसऱ्यांचा राग शिवांशवरती काढला होता, पण तो पण कधी कधी असा आगाऊपणा करतो ना, ऐकलं की नाही ऐकलं करतो आणि मग खातो मार. आणि माझा पण असा आगाऊपणा केला की हात पण माझा राहत नाही त्याला मारल्याशिवाय. शिवांशला आंघोळ वगैरे घातली आणि त्याला म्हटलं चला आपण शेंगदाण्याची चिक्की करूया कुटाची. असं काय म्हटलं की शिवांश माझा लगेच खुश होतो. मग काय जेवढा खेळण्यांचा पसारा केला होता ना घरभर, तेवढा सगळ्यामध्ये पटपट सगळा घेतला उचलून. आणि मग दोघं पण आम्ही बसलो मग शेंगा फोडायला. असं काय असलं की माझं पिल्लू लगेच मला हातभार लावायला येतं. म्हटलं चला मस्त असं शेंगदाणा वगैरे भाजून घेऊया. आणि व्हिडिओमध्ये नाही का असं दाखवतात हात काढला गेलेच कुठं होतं, तसं म्हटलं आपण बी ट्राय करूया, पण काय जमलं नाही हो मला. आणि कधी कधी स्वतःचं डोकं वापरलं ना की असं काहीतरी बिघडतो. आणि तेच माझ्याबरोबर झालं होतं. मी साखरेचा पाक जरा जास्त प्रमाणात माझ्याकडनं पुढे गेला आणि त्याच्यामध्ये कूट टाकल्यानंतर सगळं ना ते लगेच शोषून घेतलं आणि एकदम भरभरीत कूट झालं. त्यामुळे माझं डोकं वापरायला त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मली पाणी टाकलं आणि जवळजवळ 2-2.5 तास चिक्की मी थंड व्हायला ठेवली होती. पण ती काही थंड होण्याऐवजी जास्तच ना पातळ पातळ होई, जशी सुरी त्यात रवली ना की सगळी ते सुरीला चिकटून वरच डायरेक्ट यायला लागत होतं. हे असं असं व्हिडिओ शेवटपर्यंत नीट नाही बघितला की असं होतं मग. आणि स्वतःचं डोकं वापरलं की त्याच्यापेक्षा पण बेकार अवस्था. म्हणतं जरा खाऊन तरी बघावी, पण झाली होती बऱ्यापैकी खायला, चवी थोडी लागली चांगली. पण काय आता, चला तर मग आजच्यासाठी एवढं.